नमस्कार माझ्या लाडक्या चावट मित्रमैत्रिणींनो, मी सोनाली. आज तुम्हाला मी माझा मस्त असा अनुभव सांगणार आहे. ते ऐकून तुमचं पाणी गळून तुमची तळमळ शांत होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या कथा ऐकायला आवडतील ते सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझं वय 22 वर्ष होते. मी दिसायला गोरीपान आणि देखणी होते, त्यामुळे मला स्थळं खूप लवकर यायची. त्यात शहरातले श्रीमंत कुटुंबातील स्थळ आले आणि आमच्या घरची गरिबी असल्याने विचार न करताच माझं लग्न लावून दिले. नवरा इंजिनियर होता, पगार खूप होता, घरी नोकर-चाकर, गाडी, मोठा बंगला सगळे होते. यामुळे मुलग्याची चौकशी न करताच आमचं लग्न लावून दिले. मी पण खुश होते. शहरात मोठ्या बंगल्यात राहत होते. माझा नवरा सुनील पण खूप देखणा दिसत होता. पण लग्नानंतर काही दिवसांनी आम्ही एकत्र रूममध्ये राहत होतो, पण नवरा कधी जवळ आला नाही. तो लांबच राहायचा. त्याचं वागणं बोलणं जरा वेगळेच वाटायचे. पण दिवसभर तो ऑफिसमध्ये असायचा, त्यामुळे मी त्याचा जास्त विचार करत नव्हते. घरी आला की आपल्या रूममध्ये त्याच्या मित्रांशी बोलायचा. काही ठराविक मित्र होते त्याचे, कारण मी जास्त कोणाला बघितलेच नव्हते. जसे दिवस जातील तसं त्याचं मित्रांसोबत जास्त फिरणे राहणे वाढले होते. घरी सासू सासरे त्याला काही बोलत नव्हते. त्याला सवय आहे म्हणून सोडून द्यायचे. मी अशीच दिवस काढत होती. घरी सांगावं तर त्याला त्रास होईल म्हणून मी गप्प राहत होते. एकदा सुनील त्याच्या मित्रांशी फोनवर बोलत असताना मी दारामागे लपून राहिले, कारण एवढं काय बोलत असतो हे ऐकायचे होते. खरंच मित्र की त्याला दुसरी कोणी मुलगी आवडते हे समजत नव्हते, म्हणून मी चोरून ऐकत होते. त्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला काय करावे समजेना. मी डोक्याला हात लावून बसले, कारण माझा नवरा गे होता. त्याला मुली नाही, पुरुष आवडत होते. तो त्याच्या मित्राशी मुलींसारखं बोलत होता. दिवसभर त्याने त्याला ठोकून किती मजा दिली यावरून दोघांचं बोलणं चालू होते. मी बसल्यामुळे दार वाजले आणि त्याला समजले की ऐकते ते. मग त्याने मला सगळे खरे सांगितले की त्याला मुली आवडत नाहीत आणि तो तिला कोणतेच सुख देऊ शकत नाही, कारण तो समलिंगी आहे. पण हे कुणाला सांगू नको. तुला हवं ते करू शकतेस, पण सांगू नको, असं त्याने मला विनवणी करून सांगितले. मी सुद्धा शांत होते, कारण माझ्या माहेरची परिस्थिती वाईट होती. त्यामुळे मी माहेरी परत जाऊ शकत नव्हते. 1 वर्ष झाले लग्नाला. मग मी एकदा माझ्या बहिणीकडे 4 दिवस राहायला म्हणून गेले. ती पण त्याच शहरात राहत होती. मी तिच्या घरी ती, जिजू आणि मुलगा राहत होते. मी गेलेल्या रात्री मी पाणी पिण्यासाठी म्हणून उठले तर मला ताईच्या रूममधून आवाज येऊ लागला होता. मी दाराच्या पटीतून पाहिले. त्यांचा सेक्स चालू होता. मी ते पाहून तापली होती. मी रूममध्ये येऊन माझ्या योनीत बोटं घालून हलवू लागली होती. असंच हलवून मी स्वतःला शांत करत होते. तेवढीच दुधाची तहान ताकावर. दुसऱ्या दिवशी जिजू घरात होते. त्यांना पाहून मला रात्रीची आठवण झाली आणि माझं अंग तापले, कारण मग दिसायला मस्त होते. ते 35 वर्षाचे, पण शरीर दणकट होते. दुपारी ताई मुलांच्या शाळेत गेले होते. जिजूंचं काम होते म्हणून ते घरात थांबले होते. मी आवरून बसले होते. जिजूंना बघून मला रात्रीची आठवण होत होती.
माझं अंग तापले होते. जिजूंनी मला कॉफी करायला सांगितली. मी कॉफी घेऊन गेले. जिजू मला संसाराबद्दल विचारू लागले. तसं माझ्या डोळ्यातून पाणी आले. जिजूंनी सांगायचा आग्रह केला तसं मी सगळे सांगितले. हे ऐकून त्यांना पण धक्का बसला. मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागले. त्यांच्या मिठीत गेल्यावर मला दुःख कमी वाटू लागले आणि रात्रीचा सेक्स दिसू लागला होता. मी जास्तच तापत होते. जिजू माझ्या पाठीवरून हात फिरवत होते. मी त्यांना घट्ट मिठी मारली. तसं त्यांनी माझ्या अंगावरून हात फिरवायला चालू केला. माझा श्वास वाढत होता. तसं जिजूंनी मला किस केलं. सोनाली, तुला हवं ते सुख मी देतो, तू काळजी करू नकोस, असं त्यांनी मला सगळीकडे किस करायला सुरू केले. मी एवढे दिवस सगळ्या सुखापासून लांब होते. त्यामुळे मी त्यांच्या मिठीत विरघळून गेले. त्यांनी मला उचलून बेडवर झोपवले. माझा पदर बाजूला करून ते सगळीकडे दाबू लागले, चाटू लागले. त्यांनी माझा ब्लाऊज काढून माझे आंबे ओढून चोकू लागले. पहिल्यांदा असल्याने माझे आंबे कडक होते. त्यामुळे मला दुखत होते. तरी मला हवं ते होत होतं. मी खुश होते. मी आह आह करत होते. मी जिजू लवकर करा, मी खूप वर्ष तहानलेली आहे. रोज बोटं घालून शांत करते. आज माझी ठोकून शांत करा, असं बोलू लागले होते. तसं त्यांना पण जोर आला आणि मला पूर्ण नागडी केली आणि चाटू लागले. मग त्यांनी त्यांची कपडे काढून त्यांचा 7 इंच सोटा बाहेर काढला आणि माझ्या तोंडात दिला. मी त्याला आईस्क्रीमसारखं चोकू लागले. तसं ते आ करत होते. त्यांनी माझ्या पुच्चीत तोंड घातले आणि माझा दाना शोधून चाटू लागले. बोटं घालून आत बाहेर करू लागले. तसं मी त्यांना म्हणाली की जिजू बोटं नको, तुमचा लवडा घाला आणि माझी पुच्ची फाडा, मला तुमचा हवा आहे. माझा असं म्हणत त्यांनी त्यांचा सोटा माझ्या पुच्चीवर ठेवला आणि माझी मैना पाजरं ओली झालेली त्यांनी गपकन आत घातला. तसं मला जोरात कळ आली, कारण लवडा घ्यायची माझी पहिलीच वेळ होती. मी फक्त बोट घालून हलवत होते. त्यांनी माझा सील तोडला. त्यामुळे पुच्चीतून रक्त येऊ लागले. मस्त कडक पुच्ची आहे तुझी, खाज आज मिटवतो, असं म्हणत जोरात आत बाहेर करू लागले. हळूहळू दुखायचे कमी. तसं माझ्या पुच्चीतून पाणी बाहेर येऊ लागले. मला मजा येऊ लागली. मी सुद्धा खालून कंबर हलवून झवून घेत होती. जिजू मस्त मजा येते, म्हणत मी जोरात हलवत होते. जिजू आत बाहेर करतील तसं पच पच आवाज येत होता. आज तुला रांडेसारखी ठोकणार आहे, असं म्हणत ते जोराजोरात करत माझं लोणी बाहेर काढून त्यांचा फवारा माझ्या पुच्चीत सोडून अंगावर पडले. मी खुश झाले होते. आज माझा दाना शांत झालेला. मी ताई येईल म्हणून उठून सगळे स्वच्छ केले आणि जिजू असंच तुला रोज करतो म्हणून बहीण यायच्या आधी कामाला लागले. त्यानंतर ते रात्री येऊन मस्त मला ठोकून जायचे. मी नवऱ्याकडे गेल्यावर बाहेर जिजूंना भेटून दाना मारून घेत होते.